बघा, वारंवार तारीख देण्याची जी प्रक्रिया उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, ती अत्यंत वाईट लेवलला आता पोचलेली आहे. आम्ही शिकतो कॉलेजमध्ये आणि न्यायालयातून पण अनेकदा हे सांगण्यात येते की न्यायाला उशीर म्हणजे अन्यायच आहे. आणि तारीखच्या माध्यमातून, पुढची तारीख सतत देण्याच्या माध्यमातून जर अन्याय होत असेल, अन्यायाला खतपाणी देण्यात येत असेल किंवा अन्यायच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो अत्यंत गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांची बाजू ही संविधानिक दृष्टिकोनातून अत्यंत मजबूत आहे. तो जो काही निर्णय असेल तो न्यायालयाने त्वरित द्यावा, अशीच मागणी आता त्यांनी केलेली आहे. म्हणजे अगदी माझं तर हे म्हणणं आहे, वकील म्हणून सुद्धा, की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध निर्णय दिला तरी चालेल, पण तो लवकर दिला पाहिजे. कारण की मला हे नक्की माहीत आहे, 100% मला खात्री आहे की उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध निकाल देताच येऊ शकत नाही, अशी संविधानिक बाजू त्यांची मजबूत आहे. आणि जरी काही निर्णय झाला तरी ती कारणी मीमांसा असून त्याच्यातून लोकांना कळू द्या की कशाच्या आधारे निकाल झालेला आहे.